गावरान कोंबडे वारंवार चोरीला जाऊ लागल्याने वैतागलेल्या कोंबडे पालकाने एके दिवशी अचानक सीसीटीव्ही कॅमेरे लावले। मग काय, अनेक दिवसांपासून कोंबडे चोरणारे दोन चोरटे त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। ही घटना आहे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील तीर्थ गावाची। तीर्थ येथील 60 वर्षीय सुरेश गंगाराम वाघमारे हे व्यवसायाने मजुरी करून गावरान कोंबडे पालन करून त्यांच्या कुटुंबाची उपजीविका भागवितात। त्यांनी आपल्या मेहनतीच्या पैशातून शेकडो गावरान कोंबडे पत्र्याच्या शेडमध्ये पालन करून ते विक्री करायचे आणि त्या पैशातून त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालायची। मात्र अनेक दिवसापासून कधी एक कोंबडा, कधी दोन कोंबड्या, तर कधी अनेक कोंबड्या मोजून ठेवलेल्या कोंबड्यांपैकी कमी व्हायचे। परंतु त्यांना वाटायचे मोकाट कुत्रे किंवा मांजरे, रानमांजरे आपले कोंबडे फस्त करू लागले आहेत। पण 2 दिवसाला 4 दिवसाला असे कोंबडे कमी होऊ लागले तर आपले कसे व्हायचे या विचारात ते पडले। एके दिवशी त्यांचा मुलगा दीपक व त्याचे वडील सुरेश वाघमारे या दोघांनी आता काही जरी झाले तरी आपल्या कोंबड्यांच्या शेडवरती सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे ठरविले आणि त्यांच्याकडे असलेली शेळी विकून कोंबड्यांच्या शेडवरती सीसीटीव्ही कॅमेरे बसविले। 10 जून रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास कोंबड्यांना खाद्य टाकून ते घराकडे गेले आणि दुसऱ्या दिवशी 11 जून रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास शेडवर आले असता तेथील काही कोंबड्या चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले। तेव्हा त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक केले। त्यात पाहतात तर काय, कोंबडी चोरून घेऊन जाणारे दोघे जण आढळले। शिवाजी दत्ता घोसे व शंकर अंकुश माने असे हे तीर्थ या गावातीलच 2 कोंबडी चोरांचे नावे असल्याची खात्री पटल्यावर वाघमारे यांनी थेट अहमदपूर पोलीस स्टेशन गाठले आणि घडलेली सर्व हकीकत सांगितली। या 2 चोरट्यांबरोबर अजून काही चोरटे असण्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला। मात्र हे 2 चोरटे सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळून आल्याने या दोन्ही कोंबडे चोरांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023/303(2) व भारतीय न्याय संहिता 2023/3-5 नुसार अहमदपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन्ही कोंबड्या चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिराप्पा भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर पोलीस करीत आहेत। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या 2 चोरट्या सोबतचे अजून काही चोरटे पोलिसांच्या हाती लागतील का असा गावकऱ्यातून सूर सुद्धा निघू लागलाय। आजपर्यंत चोरी गेलेल्या कोंबड्यांचा अंदाज लावला असता 150 कोंबडे हे अंदाजे 50,000 रुपयांचे चोरी गेल्याचा आरोप वाघमारे यांनी अहमदपूर पोलीस स्टेशनला हजर राहून केलेल्या तक्रारीत अर्जामध्ये उल्लेख आहे। आवाज बहुजनांचा।